या काका या. अगं उठ उठ. काका असू द्या असू द्या. या चालतंय. राजन काका तुम्ही कसा आहेसा? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण. बसा काका. अगं निंगे काकासने आईच्या हातचा लाडू खायला बोलवले. वय काय? अगं बेस्टच की. काका तुम्हासनी कमळीच्या आईचा हातचा लाडू लय आवडतील बघा. तुम्ही खावा तर मी चहा घेऊन येतो. हा आलंच. हे घ्या काका एकदम बेस्ट लाडू लय आवडेल तुम्हासनी. ओके. आता यांचं तोंड बघून लाडू आवडलाय की नाही कसं कळायचं? काका तुम्हासनी लाडू आवडला नाही काय? नाही नाही खूप मस्त आहेत लाडू. पण काय आहे कमळी ही चव ना ओळखीची वाटते. अगं हा म्हणजे नक्कीच मागच्या जन्मात तुम्ही माझ्या आईच्या हातचा लाडू खाल्लेला असणार बघा. हे घ्या हे घ्या. बरं कमळी तुझ्या घरी कोण कोण असतं? आम्ही तिघच की. मी आया ना आबा. आबा म्हणजे माझा आजोबा. आजोबा? अहो आमचा आबा म्हणजे नुसता आजोबा नाही माझं बेस्ट फ्रेंड आहेत बघा ते. अहो काका तुम्हासनी सांगतो माझी आई की नाही मला मुंबईला पाठवतच नव्हती बघा. पण आमचा आबा मला म्हणलं जा मुंबईला पळून आणि त्यांनीच सगळा प्लॅन केला बघा. अहो म्हणजे आता मला माझं स्वप्न पूर्ण करायचं की नाही लय मोठं व्हायचं आणि लय शिकायचंय बघा मला. मग आबांनी मी ठरवलं माझं स्वप्न पुरं करायचं. त्यांनी मला तर शपथच घातली की जोपर्यंत तू तुझं स्वप्न पुरं करत नाही तोपर्यंत गावात पाय बी टाकायचं नाही. मी आणि आबा की नाही असं खेळ खेळायचो अशी टाळी. काका तुम्ही खाली कसा पाय बसले? वर बसा की. नाही ते जाऊ दे मला पण शिकव ना तो हाताचा खेळ. हा नाही परत कवा तर शिकवतो. तुम्ही वर बसा. ओके. मी बी काय बोलत बसलोय तुम्हासनी सरळ त्यांचा फोटोच दाखवतो थांबा. हिचे आजोबा तर जिवंत आहेत पण गौरीचे वडील तर गेलेत. म्हणजे कमळी माझी आणि गौरीची मुलगी नाही तर. हा बोला. काय? त्यांना बसायला सांग मी आलोच. कमळी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे मला लगेच जावं लागेल. आणि हो तू तुझं आणि तुझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण कर. हा